चेअरमन केशरची पेटी आणली आमरस खायला. कुठं केशरची पेटी, इकडं आम्ही कॅरेट आणले 2 डेट रत्नागिरी हापूसचे. याचे केशर बिसर आम्ही पार नंतर. सुरुवातीला असा भारी आम्ही रत्नागिरी हापूस आणलाय. आत्ता किमती तर तुम्हाला माहीतच असत्यान, पण आम्ही किमतीकडे पाहिलेलं नाही. अख्खे पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, पार तलाठी, झेडपी सदस्य वगैरे आमदारा सकट खरडून सगळे जेवायला बोलावलेत. आणि काय हापूस शेते उरी वा 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 हे एवढाली एक एक कैरी पिवळा धमक. आयला जर असा आमरस केला ना का वा 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 असा नुसता गांधावानीच नुसता घट्ट. आणि कुठं ते केशरण, कुठं गावरान आंब्या नाही मिळाले का तुम्हाला, कुठं अशी गोटी बारीक. चेअरमन मी किती वाजते जेवायला? अरे इथं मोठाले माणसं बोलावलेत आम्ही जेवायला, तू ही कुठं अगरबत्ती झाली तो रे बळे. तुला बघू नंतर पाऊस पडल्यावर खाऊ घालू आमरस तुला. असे मोठाले माणसं आले ना तर मधी मध्ये लुडबुड करायची नाही. तू बळ 42 लागले आता. तुझं वयानी मोठा आहे, तू पदानी नाही. हे पदाधिकारी अधिकारी येणार आहे जेवायला माझ्याकडं, साधे सुधी असा मी नाही येणार. झेडपीचं तिकीट घ्यायचे, खास आमदार साहेब येणार आहेत म्हणले चेअरमनच्या घरी आमरशी. आणि ते शेवाया त्याच्याबरोबर पोळ्या बिळ्या लय मोठं ते सादर संगीत हे. तू आपलं नंतर तू आता एक काम कर, तू सरपंचाच्या इथं जा, ते केशरचा किंवा त्यांच्या ते बारीक गोटी आहे तिकडं त्यांच्या बांधाला त्याचा आमरस खा तुम्ही पातळ पळा. सगळे असं मी येणार आहे, एखादा मराठी माणूस येतो ना मी. सगळे मराठीच आहेत, पण ते त्यांना आसामी म्हणतात, जे रुबा असे पादानी मोठे असतात ना त्यांना. तुझं कुठे तिथं त्यांचे ड्रायव्हर सुद्धा ते आत घेणार नाही जेवायला, तर तू येतो काय पळतो. गंड्या आपल्या गोरगरिबाचा केशरचा रस खायला येतो, जाऊन दे. हा तुझ्याच हाताने पिळ आणि तुझ्याच हाताने कर. हा आणि तुला जेवढा पाहिजे तेवढा खा. जाऊ दे, कुठे मोठ्याच्या नादी लागतो बाबा, मोठ्यांच्या संगतीत घुसतो. बरं आहे कुठं आपलं ते राजा भोजन का हा गंगू. चला तुम्हाला नंतर नंतर या तुम्ही. एवढं झाले पळा लवकर, नका लगेच थांगारी लावून बसू. निघा आयत्या टायमाला यायचा नाही तर. काय 2 वाट्या पेला असं काय बिघडलं असतं मी म्हणतो. पण कार्यक्रम हा मोठा आहे सरपंच, जरा असा आम्हाला रुबाबात करायचा आहे. गावकरी कोणीच नाही बोलावलेलं आम्ही तिथे. करा 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 आणि झेडपीचे नाही आमदारकीचे तिकीट घ्या भाऊ करा. मोठे माणसं झाले भाऊ तुम्ही आता. आता काय आमच्यासारख्या गोरगरिबाचं काय भाऊ. अहो सरपंच, हे सरपंच पद वगैरे आम्ही असं खिशात घालून हिंडतो. आम्हाला पाहिजे ना आमदारकी. नाही तर आता आमदार साहेब असल्यामुळेच नाही, पण झेडपी तरी आम्ही घेणारच. घ्या घ्या. कुठं जायचंय? फाट्यावरून कशाला? काय फाट्यावर जेवण आहे का आता उन्हात आणायचं? अरे मग तिथं जावं लागेल, थंड तिथंच प्यायला भेटेल. इथं काय गावात चेअरमनच्या घरी आहे ना आमरसा स्वयंपाकी. बर. आणि आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ते सरपंच, ग्रामसेवक, तलाठी सगळे जेवायला बोलवलेत. आणि त्यांनी कुठून ते रत्नागिरीवरून हापूस आंब्याचे कॅरेट आणलेलीत. बरं. आणि मग मी त्यांना म्हणलं मी पण येऊ का, मला लय हाड केलं राव त्यांनी. तुला हाडाड त्याच लायकीचा करणारच ना भाई. अरे तू सरपंचाचा कार्यकर्ता आहे. अरे मला आहे ना आमरसा बरोबर ते कोरड्या पापड भजी लय आवडत आहेत. आवडत आहेत ना, पण ते तुला भेटणार नाही, कळलं का. आता आम्ही बघ सरपंचाला म्हणायचं हा मग सरपंच म्हणले ये माझ्या घरी, तिथं केसर आंबा करणार आहे. हा त्यांच्या घरच्या कोरड्या बारीक बारीक आहेत आपण. असू दे ना. हा मग त्यांच्या घरी जाऊन खायच्या. भाई आता आम्ही कसे चेअरमनचे खास माणसं, आता आम्ही असे चापकसात जाणार मस्त की आमंत्रणाचा स्वीकार करणार. काय तुझ्यासारख्याला तिथं सुट्टे नाही. जा पळ जा मग ये. बोले आमरस खायचा तुला कोणता हापूस. चल आपण मस्त चेअरमन कडे जाऊ, आमंत्रण घेऊ चापकेसात. हा आमरस पिण्यासाठी चीनवरून भांडे मागितलेत आम्ही, असे मस्त वाट्या एकदम चिनी मातीच्या ना, चिनी मातीच्या. ते आठवड्या बाजारात उता आलाय चीनवरून. कुठं काय फेकीता तुम्ही. अहो सरपंच तुमचं अज्ञान किती मोठं. अहो आठवड्या बाजारातून जो माल येतो ते चीनवरून येतो ना. चेअरमन नाव ती चिनी मातीचं असतंय, त्याला नाव चिनी असतंय. आता काय सांगावं तुम्हाला. चेअरमन ते कॅरेट कोळे आंब्याचं आपण काय करू, मस्त तिथे धुवून घेऊ पहिले स्वच्छ एकदम पाण्याने चांगले धुतले ना, मग आपण ते पुसून बिसून घेऊ आणि मग आमरस करू. आणि आमरस केला की मग आपण ते फ्रीज मध्ये ठेवू, गार गार एकदम भारी लागन खायला. बस झालं त्या गप्पा. त्या आमरसापासून आणि आंब्यापासून बाजूला राहायचं लगेच. हापूस जे ते हापूस तुमच्या बापूसनी कधी पाहिला होता का तो हापूस. तुला म्हणलं तर कमले मी असं आहे ना मध्ये बोलत नको. चेअरमन आपल्याला नाही पटत या गोष्टी. पर चेअरमन मला एक सांगा, नाराज झाले मी. हा नाराज ते असं होतं रे. मग आपले माणसं किती काय झालं नाही बरं वाटत चेअरमनला, आहे का नाही. मध्ये मध्ये केलेलं नाही चांगलं वाटत ना.
तुला हेच कळत नाही रे. सॉरी चुकलं माझं. बरं चेअरमन, मी काय म्हणतो ते कार्यकर्त्यांचा जेवणाचा टायमिंग काय आहे? कार्यकर्ते आणि गावातले लोक हा. यांचा जेवणाचा टाइम नाही, यांनी फिरकायचं सकट नाही. सगळं केटरिंग वगैरे लावलेलं आहे, सगळी व्यवस्था झालेली आहे. ते आमरस झाल्यानंतर ते टालकर आणि कोया सुद्धा गावात टाकायचं नाही, लांब नेऊन टाकणारे 3 किलोमीटर, नाही तर नुसत्या माशासारखे गावकरी गोळा होतील. आणि तुम्ही तिथं नाही आले तरी फार बरं होईल. कार्यकर्ते आपण आता मदतीला काय ना हातभार लावायला. कधी जर आम्ही बेसन भाकर केलीच तर त्यावेळेस तुम्हाला मदतीला आणि जेवायला बोलू. आता सुटायचं, अजिबात थांबायचं नाही तिथं. ते फार मोठ्या लोकांचा कार्यक्रम आहे. तुमच्यासारखे भोरटे सामान्य म्हणजे अति सामान्य माणसाचं तिथं काहीच काम नाही, नाही. पण आलो असतो चेअरमन आम्ही. हा बरं, तुमची यायची जरी इच्छा असली या कधी वाटी ऐका, अर्धी दोघात. ऐका ना, जेवण वगैरे झाल्यानंतर ते भांडे घासायचा कार्यक्रम राहील, त्यावेळी तुम्हाला बोलू आणि मग तुम्हाला वडापाव खायची व्यवस्था करू फाट्यावर. तोपर्यंत वास सुद्धा घ्यायचा नाही आमरसाचा. त्यात मस्त केशर दूध, बरोबर. हापूस, लय भारी कार्यक्रम आहे. तुम्ही सुटा लगेच. याला नुसतं कुडून कळत आणि कुडून काय कळत नाही. लागले माशिवानी घोंगायला आमरस झाल्या. पळा. काय सरपंच, काय दुनिया आहे राव ही. तुमचेच कार्यकर्ते आता काय सांगायचं आम्ही. ए कमलेश प्रेम, आमरस प्यायचा का? आमरस प्यायला ये ग माय. ए माय, आमरस प्यायला ये ग माय. लय अपमान केला राव या चेअरमनने आपला. आज लय नाही, आती झाला आती, लय म्हणून नको त्याला हे करू. प्रमाणाच्या बाहेर रे. एवढं पण आपलं म्हणजे अपमान करावा, पण माणसाने डायरेक्ट आपल्याकडे पात्रता म्हणतात पण लायकीच काढलं आपल्या विषय. जवळ जवळ करून करून पण त्यांनी आपल्याला एवढं परक. हेच सांगत होतो मी तुम्हाला, पण तुम्हाला कळलंच नाही. या अपमानाचा बदला घ्यावा लागेल ना कमल्या. घ्यावं तर लागणच रे, कारण ह्यो अपमान म्हणजे असं तसं नाही झाला अपमान ह्यो. माझ्यासाठी काय काय नाही केलं आपण. पर आपण आमरसवरून आपण त्यांनी आपल्याला पर लायकी काढली लायकी. बेसन भाकरीवरच आणलं रे. तू पण का आमच्यात? मग हम खडे तो सरकार से बडे. हो चेअरमन, तिकडे सोसायटीत गेलतो. फोन केला तुम्ही? फोन केला होता तुला, तुझ्याकडे असं महत्वाचं काम आहे. तुझं केटरच आहे ना. आता काय झालंय, आपल्याकडचे आमदार, पंचायत समिती सदस्य, झेडपी सदस्य सगळे मोठे लोक जेवायला येणार आहेत. त्यासाठी आपण आमरसाचं जेवण केलेलं आहे. अरे वा, आणि त्यासाठी तुझं केटरच ठेवलंय. अरे वा. काय असेल ते तू काम झाल्यावर तुझा पैशाचं ठरवून घेऊ, पण अतिशय व्यवस्थित सगळा स्वयंपाक करायचा. तुम्ही टेन्शन नका घेऊ. त्याच्याबरोबर आमरसाबरोबर कुरड्या, पापड, भजे, वड्याची किंवा वांग्याची भाजी, ते सगळं झालं पाहिजे. एकदम झक्कास बेत होईल. ते होईल याची मला पूर्ण गॅरंटी आहे. पण महत्वाचं हे काम आहे की आपल्या गावातले माझे कार्यकर्ते, म्हणजे उदाहरणार्थ कांबल्या, प्रियामिया, गांठ्या, हिरकू सुद्धा द्यायची नाही तिकडे. नाही तर ते आमरसात कुठं पाणी वततेन, कुठं मीठ टाकतेन, काही करतेन आणि माझी चव घालतेन. म्हणजे असे कार्यकर्ते आहेत का आपण दाखवायचे? आपले लय मोठी आसामी, लय मोठे कार्यकर्ते आपले, हे असे अंटूस फांटूस येऊ दे. आसपास बी वारा बी लागू देणार नाही त्यांना. मला माहिती ना, मागच्या वेळेस आपला त्या हनुमान जयंतीच्या भांडऱ्याच्या वेळेस 2-2 बादल्या घेऊन ते सारण भात घेऊन गेले घरी. अरे यांना का नाही येऊ द्यायचे? हे अख्खा आमरस पिऊन घेतेन आणि हांडाभर पाणी वतते, सगळा पातळ आमरस खाऊ घालते, काही घरी घेऊन. परत तुम्ही मला नाव ठेविता, मला माहिती आहे ना. मग तुला पैसेच नाही. तुम्ही टेन्शन नका घेऊ, अजिबात फिरकून देता असा दांड का घेऊन नाही उभा राहिलं ना, मग सगळी व्यवस्था होणार ना. अहो बिनधास्त चेअरमन, तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझं टेन्शन घे. चालन चालन. मी काय म्हणतो मोनिका बाई, मोनिका. हा मोनिका बाई, मोनिका तुम्ही आहे ना लय भारी दिसता राव. तुम्ही आहे ना फिल्म लाईन मध्ये तुमचं करिअर शोधायला पाहिजे. तुम्हाला आहे ना ऍक्टिंगला लय स्कोप आहे तिथं. हा ना, स्कोप. हा स्कोप आहे. तुम्ही जा एकदा मुंबईला, तिथं आहे ना बघा तुम्ही एखादी पिक्चर, सिरियल, वेब सिरीज. लय काम भेटन, लय काम. हा हा बघा ना, मग काय झालं तर बघा. तुमची नाही का ओळख? आता ह्यो आहे ना अनुराग कश्यप कडे होता कामाला, हा स्पॉट बॉय म्हणून. आणि ह्यो रोहित शेट्टीकडे होता. ते गाड्या उडवतात ना, त्या गाड्या पुसायला बिसायला. यांची ओळख आहे.
मग तू बोल ना एकदा अनुशी बोलून बघ आणि तू राहतेशी बोल. हा चालतंय ना, बोलतो मी. अरे अनु दादा असं पण आपल्याला फक्त फोन करायचा उशीर. अनु दादा केव्हा म्हणेल या तुम्ही, या मुंबईला कधी पण ज्यावेळेस तुम्हाला वाटेल ना तर या तुम्ही. त्यांना फक्त कळवा अगोदर ते रोहित दादाचं कालच बोलत झालं माझं. हा ना? मला ते 100 गाड्या आल्यात नवीन, त्याचं कॉन्ट्रॅक्ट तुझ्याकडे देतोय तो. अच्छा, पुसायचं. हा बघा ना मग काय झालं तर. हो 100%. हा मग बघू, प्रयत्न करू. आणि मेन मुद्दा विसरलोच, ते चेअरमन म्हणले ते संध्याकाळी हे ना आमरसात जेवण आहे ना, ते कोणते राजकीय लोक बोलवले. हा ना बाई, मला आणि ताईला नुसतं ताप वाढून ठेवलाय कामाचा. हा मग तुमचा तापच कमी करायचा आता. कसा? ते म्हणले आपण जेवण फार्म हाऊसला ठेवू, घरी जा आणि ते कोणते रत्नागिरी हापूसचे 2 कॅरेट आहेत ते घेऊन या म्हणले. आता आम्ही तिघांनी मिळून ना ते याचा आचार्याचा कॉन्ट्रॅक्ट, केटरिंगचा कॉन्ट्रॅक्ट घेतलंय. केटरिंग जा ना मग घेऊन कॅरेट. कुठे आत आहेत का? जा घेऊन. येऊ का मग? चालेल पण आपण तेवढं यांचं करू काय विषय होणार कारण कधी पण आपण ते. बरं झालं बाई, एकदाचा ताप गेला हा आंब्याचा. हो ताई, ते आंब्याचे कॅरेट कुठे ठेवले त्यावर तेवढे? अहो आत्ताच कमलेश आणि प्रेम घेऊन गेले की. कमलेशन प्रेम हा ते कशाला नेते? ते चेअरमॅनने सांगितलं मला ते स्वयंपाक करायचा संध्याकाळचा. अहो घेऊन गेलेत बघा तुम्ही. अहो ते कसं काय नेतील? ते कशाला नेतील? अहो नेलेत, मी कशाला खोटं बोलू, जावा बघा. बापरे, चेअरमन दगा झाला चेअरमन. मोनिका ओ माय डार्लिंग, मोनिका ओ माय डार्लिंग. लय निवांत बसलीस मोनिका. मला काय म्हणायचंय, हा. तुम्हाला अगोदरच का नाही भेटली बरं? पर आपलं लग्न झाल्यानंतर तू माझ्या दृष्टीस पडली, नाहीतर मी लग्नच केलं नसतं तुझ्या बहिणीसोबत. अहो दाजी, तुमचं लग्न झालं तेव्हा मी फक्त 12वीला होते. काय फरक पडतो, दाजी अजून 10 वर्ष थांबला असतं तुला पाहिलं असतं तर. पण चल ना आपण तिकडे ना, आपण थोडस गप्पा मारू आता. तसं तुझ्या बहिणीला आवडत नाही आपण गप्पा मारलेल्या. मला ताई म्हणली होती, हो कोल्ह्याचा आणि दाजी काय भरोसा ठेवायचा नाही कधी. तुझी बहीणच तशी आहे, तिला कधी संशयच नुसता माझ्यावर. कोल्हा म्हणती दाजीला. कळलं कळलं, आवाज नका करू लय भांड्याचा, लय जवळ नाही तर आम्ही बाजूलाच बसलेलो इथं. झालं सुरू तोफ खानाचे बाडबाड 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 झाली सुरू लगेच. कधी नवरा असा बोलत बसलेला तिला कधी खापायचंच नाही. हायले चेअरमन गेले कुठं गाड्या? अरे इथं बसले दाजी. काय तुम्ही पण असं म्हणलं ना, असं एवढी व्याकुळता अर्थात असं वाटतं येईल थोडी हाणं. चेअरमन इथं काय बसले झोपाळ्यावर झुलत? अख्खं गाव धोंडलंय मी तुम्हाला. थोड्या टायमाने यायचं ना, तू तिकडे शोधायचं का? आला लगे टाइम आला इथं. ते आमरस करायचा आहे, ते आंबे गायब येत. आंबे गायब येतं? मग कस काय? काय ते कमल्या प्रेमान नेलेच म्हणते, त्यांनी दिले त्यांना. होय मोनिका, कोणाला दिले आंबे? अहो कमलेन प्रेमाने तुमचं नाव सांगितलं मग दिले मी. प्रेमेन कमल्या, पण आंबे न्यायचा त्यांचा काय संबंध? मी तेच म्हणतोय ना. अरे पण आता काय वेळ आहे का? तू काठी बिठी बघ कुठं. आता सोडीत नसतो मी त्यांना. तू दांडका काढ, फक्त प्रेमेन कमल्याच आहे ना आमरसच करतो आता. सॅम तू छत्री नीट धरली ना. अरे सोडीत नसतो आता गंठ्याला आणि त्यांना कमल्याला. आंबे चोरून नेले आमचे सगळे. आता आमरस काय खाऊ घालायचा? मी एवढे लोक येणार आहेत आता आमदारांचे, माझी काय बेइज्जती होईल ती सगळी. चेअरमन थांबा, तुम्ही सावलीत. हा बघ बरं इकडे जरा. अरे 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 जेडपी तिकीट काय मला ग्रामपंचायत सुद्धा द्यायची नाही आमदार असं म्हणल्यावर. तेव्हा तुला नाही का आमरस सुद्धा आंबे सुद्धा सांभाळता नाही. अरे पुढे बघू. टंगडेच मुडी तू आता आहे ना. तुला सांगतो माझ्या जर हातात सापडले ना आंब्यावानी पिळून ठेवितो. हा नाही त्यांच्या आता पार हे करून टाकले तिथून पुढं. सरपंच या जरा बाहेर. उन्हाचं जरा बाहेर नाही का? या इकडे. झालंय बोले का चेअरमन? लय उन्हाचं घरात बसले एकदम. काही रसना बिसना थंड बिंड आणू का काही? नाही आता थंड बिंड काय नको रस ना. पण मगाची आपली जरा चर्चा अधुरी राहिली आंब्याची. हा हा. पण तुम्ही म्हणता ते केशर बी भारीच बरं का. आता हापूस आहे फळांचा राजा, पण केशरला प्राधान म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. बर भारीच होतो केशरचा पण रस. हा हा चांगलाच होतो. चांगलाच होतो ना. पण तुम्ही का असं विचारताय? आता त्याचं काय झालंय बरं का तुम्हाला सांगतो. आमचा जो 2 पाट्या कॅरेट हापूस होता त्याच्यावर पडलाय दरोडा. अरे बापरे. आता आमची संध्याकाळी हे सगळे
पाहुणे रावळे जर जेवायला आले तर आमची नाचक्की होईल, आमची इज्जत जाईल, तेवढी आमची इज्जत राखा. संध्याकाळी हे पाहुणे घेऊन मी तुमच्या बांगल्यावर येतो, आमचं जेवण सांगा, म्हणजे कसं आहे आमदारा पुढं आमची जरा इज्जत राहील काहीतरी. चेअरमन तुमचे पाहुणे आमच्याकडे घरी कुठं आणता? आम्ही गरीब माणसं, आम्हाला तुमचे हे हापूसचे लाड परवडणार आहेत का? गरीब माणसं आम्ही, गरीब बापुडे जगतो कसं तरी. कशाला एवढा मोठा लोड देताय तुम्ही आमच्यावर? आता सरपंच नका लय टोमणे मारू, आता तुम्हाला काय म्हणायचं ते आम्हाला कळतंय, पण आता आमच्या जरा दरोडा पडला आंब्यावर म्हणून एवढं घ्या पात्रात आमची चूक आणि तेवढं करा बा काहीतरी. आता एकदम सागर संगीत जेवण करू आपण संध्याकाळी. पाहुणे बोलवा तुमचे जेवढे असतील तेवढे. बरं झालं बा तुम्ही ऐकलं, मला वाटलं ऐकत होत का नाही काय. आणि शिवाय आनंदाची बातमी तुम्हाला, त्यांना आपण हापूसचाच रस खाऊ घालू. म्हणजे हापूस भेटलाय का तुम्हाला? आम्हाला हापूस भेटाना म्हणलं, आता कधी 2-3 दिवस लागतील कोकणातून आणायला. हे काय पाठीमाग प्रेम्या गांठ्या कांबल्या तुमचाच हापूस पिळू राहिलेत. म्हणजे ते नाला की इथं घेऊन आलेत का हापूस? सोडित नसतो आता त्यांना. पाहतो प्रेम्यान कांबल्याला. सरपंच इथंच थांबा तुम्ही आता.